नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 28 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वाई तालुक्यात धोमच्या डाव्या कालव्यावरील पूल ढासळला, उपसा सिंचन योजनांसाठी सोडलेले पाणी झाले बंद। वाई तालुक्यात धोम डाव्या कालव्यावर कवठे केंद्र उपसा सिंचन योजनेलगतच खानापूर ते शेंदुरजणे या जोडणाऱ्या पुलाचा काही भाग रविवारी सकाळी ढासळला। कालव्यातील पाणी ओढ्यातून वाहून गेले। घटनेची माहिती समजताच धोम धरणातून कालव्याद्वारे विसर्ग बंद करण्यात आला। कोरेगाव तालुक्यासह दुष्काळी खटाव आणि मान तालुक्यासाठी गुरुवर्य स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेसह वसना आणि वांगणा उपसा जलसिंचन योजनेसाठी धोम धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते। वाई तालुक्यात खानापूर शेंदुरजणे गावाजवळ कालव्यावरील पूल ढासळल्यानंतर कालव्यातील पाणी वाहून गेले। धोम डाव्या कालव्यातून वाई, जावली, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते। पावसाळा सुरू असल्याने या हंगामात जिहे कटापूर व वसना वांगणा उपसा सिंचन योजनेच्या उपसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या वतीने सातारा सिंचन विभागाला देण्यात आले होते। धोम धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने दोन्ही उपसा जलसिंचन योजनेसाठी पाणी सोडण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते। रविवारी सकाळी 6/12/930 येथील खानापूर ते शेंदुरजणे यांना जोडणाऱ्या पुलाचा काही भाग ढासळला। या पुलावरून शेंदुरजणे, खानापूर, निकमवस्ती व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून वाहतूक सुरू असते। ती वाहतूक आता थांबवण्यात आली आहे। पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाद्वारे देण्यात आली आहे। कोरेगाव येथे अल्पसंख्याक विकास परिषदेची विशेष बैठक, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन ठराव मंजूर। कोरेगाव येथील अल्पसंख्याक विकास परिषद संस्थेची विशेष बैठक रविवारी सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड आवारातील गीताई मंगल कार्यालयात अध्यक्ष फिरोज बागवान यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले। अल्पसंख्याक विकास परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते। अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घ्यायच्या उपक्रमाबाबत यावेळी माहिती देण्यात आली। बैठकीत विषयपत्रिकेवरील प्रत्येक विषयावर मुद्देसूद चर्चा होऊन ठराव मंजूर करण्यात आले। संस्थेच्या प्रथम कार्यकारिणीची यादीला मान्यता देण्याचा पहिला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। संस्थेचे ज्ञापन व रजिस्टर संदर्भातील परिशिष्ट अ, ब, क, ड आणि ई, त्याचबरोबर हमीपत्र, संमतीपत्र, अधिकारपत्र मंजूर करण्याविषयी चर्चा होऊन या विषयाला मंजुरी देण्यात आली। खजिनदार यांच्याकडून आर्थिक वर्ष 2024-25चे नियोजित अहवाल व अंदाजपत्रक उपलब्ध झाले, त्यावर सर्वकष चर्चा झाली व त्यास मान्यता देण्यात आली। संस्थेच्या सभासदांचे प्रकार आणि अधिकार, वर्गणी फी ठरवण्यात आली। कार्यकारी समितीचा कार्यकाळ देखील ठरवण्यात आला। संस्थेच्या नावे बँक खाते चालवण्याच्या अधिकाराबाबत ठराव मंजूर करण्यात आला। संस्थेच्या कार्यालयाचा पत्त्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला। परिषदेच्या विविध उपसमित्या स्थापन करण्यात आल्या व त्यास मान्यता देण्यात आली। मुस्लिम कोऑपरेशन फंडची सुरुवात करण्याचा ठराव चर्चा करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला। इस्रायलचा पॅलेस्टाईन विरुद्धच्या अमानुष हल्ल्याबद्दल ठराव मंजूर करण्यात आला। मौजे शिरंबे येथील कब्रस्तानासाठीचे जागेची मागणी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण मिळवून देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला। अल्पसंख्याक विकास परिषदेची तालुका स्तरावरील कार्यकारिणीची स्थापना करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला। हक्कभंग समितीचा अहवाल प्राप्त झाला असून कार्यकारी समितीमार्फत करण्यात आलेल्या परिषद सदस्यांवरील कारवाईस मंजुरी देण्यात आली। त्याचबरोबर अल्पसंख्याक विकास परिषदेच्या सदस्यांचा राजीनामा मंजूर करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली, त्याप्रमाणे ते मंजूर करण्यात आले। कोरेगाव शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मुख्याधिकारी विजया घाडगे यांची माहिती। राज्यातील माता भगिनींचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोरेगाव नगरपंचायतीतर्फे नुकतीच विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। जास्तीत जास्त पात्र महिला यामध्ये सहभागी होत आहेत, अशी माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे
यांनी रविवारी सकाळी 10 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने या विशेष मोहिमेअंतर्गत कोरेगाव शहरातील एकूण 17 प्रभागामध्ये 17 मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरातील 10 अंगणवाडी, शाळा, नगरपंचायत कार्यालय व ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर प्रभागनिहाय वार्ड अधिकारी व डेटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांतर्फे विशेष शिबिर आयोजित करण्यात येत असून घरोघरी जाऊन देखील महिलांचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. आतापर्यंत शहरात हजारो ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरण्यात आले आहेत. पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी विजया खाडगे यांनी केले आहे. तडवळे समत कोरेगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी प्रताप शामराव झांजुर्णे यांची, व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पांडुरंग शिर्के यांची एकमताने निवड. मान्यवरांनी केले अभिनंदन. तडवळे समत कोरेगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी प्रताप शामराव झांजुर्णे व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पांडुरंग शिर्के यांची शनिवारी सकाळी 11 वाजता बिनविरोध निवड करण्यात आली. तडवळे समत कोरेगाव, चांदवडे आणि बबडेवाड येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करणार असल्याची ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. कोरेगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रीमती कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये चेअरमनपदी प्रताप शामराव झांजुर्णे व व्हाईस चेअरमनपदी दत्तात्रय पांडुरंग शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली. सोसायटीच्या वतीने सायाजीराव शिर्के यांनी कानिटकर यांचा सत्कार केला. श्रीमंत दादा झांजुर्णे व संभाजी शिर्के दादा पाटील यांनी चेअरमन प्रताप झांजुर्णे यांचा, तर मोहन झांजुर्णे यांनी व्हाईस चेअरमन दत्तात्रय शिर्के यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. माजी चेअरमन मीनाक्षी श्रीकांत जगदाळे यांचा माजी सरपंच दत्तात्रय झांजुर्णे यांनी सत्कार करून सन्मान केला. शिवराज शिर्के यांनी स्वागत केले. विनायक साळुंखे यांनी पदाधिकारी निवडीबाबत माहिती देऊन प्रास्ताविक केले. माजी चेअरमन युनुसभाई मुलानी यांनी आभार मानले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. ग्रामस्थांनी फटाक्याच्या आतषबाजीत करत आनंदोत्सव साजरा केला.